नमस्कार, या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला आज मस्तपैकी आपण थंडी पेशल अशी चटणी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. चला, हिवाळा पेशल आपण चटणी बनवतोय त्याच्यासाठी सर्व साहित्य रेडी करून घेतलं. काय घेतलं ते सुद्धा बघू. तर इथं 1 वाटी भरून आपण तीळ घेतले, अर्धी वाटी आपण इथं शेंगदाणे, 1 चमचा इथं जिरे, लसणाच्या 2 कुड्या, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट. चला तर लगेच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे, जेणेकरून शेंगदाणे मी इथं भाजून घेतलेले अगोदर. तुमचे शेंगदाणे भाजेल नसेल तर तुम्ही याच्या तीळ भाजायच्या अगोदर शेंगदाणे भाजून घेऊ शकता. ते तर शेंगदाणे भाजले त्याच्यामुळं भाजवायची काही गरज नाही आहे. आपण फक्त तीळच भाजून घेणार आहे आणि गॅस कमी करायचा. छानपैकी याला आता एकसारखा हलवत आपण भाजून घ्यायचं, म्हणजे एकसारखा कलर येतो चटणीलासुद्धा आणि एकदम खरपूस असे आपले तीळ भाजल्या जात्या. तर बघू शकता कलरसुद्धा चेंज व्हायला लागला आहे आणि तीळ भाजायचे तर चटचट तीळ उडायला लागले का लगेचच आपले समजल्या जात्या तीळ आपले भाजल्या गेले म्हणून. तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी भाजून झाले. लगेचच आपण एखाद्या ताटात डिशमध्ये काढून घ्यायचे. तर अशा पद्धतीचे तिळाचे तुम्ही पदार्थ करून थंडीमध्ये खाऊ शकता किंवा तुम्ही भाजीलासुद्धा टाकू शकता. तर चला मस्तपैकी आपण आता स्पेशल अशी चटणी बनवतो आहे. तर चला मस्त तीळसुद्धा आपले थंड झाले. लगेचच आपण आता वाटण करून घेऊ आणि वाटणी पूर्णपणे थंडच करून घ्यायचे, गरम गरम आपल्याला वाटण करायचं नाही. चला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तीळ घालून घेतले आणि बाकीचं साहित्यसुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊ आपण. तर इथं शेंगदाणे आपण अगोदरच भाजून घेतले होते, तर तुम्ही लगेचच भाजले असेल तर ते सुद्धा पूर्णपणे थंड करून घ्या. 2 चमचे इथं लाल तिखट टाकून घेतली, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. लगेचच 1 चमचा जिरे घेतले आणि 2 मोठ्या आपण लसणाच्या कुड्या घेतल्या, त्या सोलून घेतल्या. लसूण टाकल्यामुळं सुद्धा खूप छान आपल्या चटणीला चव येते आणि छान बारीक करून घेतलं आपण. तर बघू शकता. तर जास्तही बारीक नाही, जास्तही मोठं नाही, मध्यम मस्तपैकी आपण बारीक करून घेतलं आणि बघू शकता किती छान असा कलर आला आहे आपल्या चटणीला. आणि जेणेकरून आपण पूर्णपणे पदार्थ थंड करून घेतला का असा एकदम मोकळं मोकळं होतं. जेव्हा केव्हा तुम्ही गरम गरम वाटशाल तेव्हा एकदम तुमची चटणी चिकट चिकट होती. चला तर आपण ताटात किंवा डिशमध्ये काढून घेऊ आणि मस्तपैकी पूर्णपणे थंड करून घेऊ, जेणेकरून आपण जास्त प्रमाणात चटणी केली तर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये किंवा कुठल्याही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवशाल. त्यावेळेस मिक्सरमधून काढल्यानंतरसुद्धा 5 ते 10 मिनटं अशीच हवेला ठेवा आणि नंतर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता. तर भरपूर दिवस ही चटणी राहते आपल्यावाली छान थंडीमध्ये आणि खायलाही खूप सुंदर लागते. तर बघू शकता मस्त कलर आला आहे चटणीला. तर चला अशाच पद्धतीने मस्तपैकी तुम्हीसुद्धा हिवाळा स्पेशल चटणी बनवून पहा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.